महायुतीत आगामी विधानसभेसाठी रस्सीखेच। विधानसभेसाठी भाजपचा 160 जागांवर दावा, तर शिंदे गट 100 जागा लढण्यासाठी आग्रही। मध्यरात्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अमित शहांची भेट। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता। गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात आज 5000 पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन। शहांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकणार। संघाचे काहीही मत असलं तरी अजित पवार यांना भाजप सोडणार नाही। विधानसभेला पवारांना योग्य त्या जागा देऊ, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। शरद पवारांपाठोपाठ आज पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाचा मेळावा। अजित गव्हाणेंच्या सोडचिठ्ठी संदर्भात दादा काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। शिर्डीत साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात। लाखो भाविक शिर्डीत दाखल। भक्तांसाठी साई मंदिर रात्रभर राहणार खुलं। राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता। रत्नागिरी तसेच रायगडला रेड अलर्ट जारी। कालच्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर लाईनवर सीएसएमटी ते बांद्रा असणार मेगा ब्लॉक। गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले। तापी नदी पात्रात 1,77,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। आणि आता बातमी आपण